गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। जी ने आप लोग को अनुकंपा करके धम्म दिया है, याद रखिए, क्योंकि भारत में तो इतना बड़ा देश है, इतना सारे प्रॉब्लम्स है, अभी भी वर्तमान में कितना प्रॉब्लम चल रहा है सोचिए। तो बाबा साहब जी ने आप लोगों को कितना मन में मैत्री करुणा रखते हुए, दया करते हुए ये धम्म आप लोग को दिया है। भगवान बुद्ध जी की धम्म 84,000 धम्म है, 84,000, उससे छोटा से आप लोग को लेकर दिया बुद्ध इस धम्म। क्या ये लोगों को पढ़कर थोड़ा ज्ञान मिले करके इसे थोड़ा से पढ़िए, धम्म श्रवण कीजिए। आमचे बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आमचे, त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या अफाट कार्यामुळे भारत भूमीमध्ये बुद्ध धर्माचं पुनरुज्जीवन झालं। या नागपूरच्या भूमीमध्ये पवित्र दीक्षाभूमीवर, आणि आम्हाला बुद्धाचा धम्म प्राप्त झाला। आज समाजामध्ये तेल मिळण्याचं काम होत आहे, पण आपण कोणत्याही कार्यक्रमाला, कोणतेही आंदोलन आलं तर आपण समोर येत नाही। या स्पर्धा देण्याचा मला एकमेव उद्देश आहे की समाजाचं कोणतेही काम असो, कोणतेही विहाराचं असो, तर त्या कामाकरिता आपल्या समाजातील लोकांनी तिथे यावं। आज अनेक मुद्दे आहे, उपवर्गीयांचा मुद्दा सुरू आहे, आपण मोर्चे काढत आहे, पण याकरता मोठा लढा देण्याची, आपल्याला मोठा आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। या संपूर्ण विहारामध्ये काही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक मोठा आनंद तयार करतो, त्याकरिता तुमच्या आणि आमच्या लोकांनी उठाव करावा लागतो। आज आपण एक कार्यक्रम घेतला, एखादी विहारांनी कार्यक्रम घेतला तर सर्व विहारांनी त्या कार्यक्रमाला पोहोचायला हवं। की जी विहार, जी 25-30 विहार ते माझ्या डोक्यात दिसत होती, ती आज जवळपास आता तो 700-800 विहार झाली असतील। पण या 3 वर्षाच्या स्वच्छ सुंदर आदर्श विहारांना स्पर्धाने अनेक विहार ती चलनात आली, लहान मुलं वंदनाला येऊ लागली, उपासक व्हायला लागले, कीर्तन होऊ लागलं, भिक्षू त्या ठिकाणी उपस्थित राहू लागलेत, अनेक ठिकाणी आहेत। प्रमोदजी, मी परत आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देतो की त्या परत प्रक्रियेला आपण उत्तम एक परत स्पर्धा आपण चालवली आहे। मी आपल्याला शुभेच्छा देतो। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातील सुंदर समाज घडवत आहोत। आता तो सुवर्ण क्षण आले आहे, त्याची सर्व विहारांचे सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत। गेल्या 2 महिन्यापासून, विशेष म्हणजे बुद्ध जयंती निमित्त बौद्ध आणि मागासवर्गीय सेवा संस्थेतर्फे स्वच्छ सुंदर बुद्ध विहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पण मधल्या काळात भरपूर ऊन होतं, त्यानंतर पाऊस होता, तरीही या दोन्ही ऋतूंवर मात करत आम्ही या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजनापर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि सर्वात प्रथम आपण एक प्रमोद भाऊंनी आयोजन समिती तयार केली। दक्षिण पश्चिम नागपूर आणि दक्षिणच्या प्रभाग 33ची एक आयोजन समिती तयार झाली। त्या आयोजन समितीच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका झाल्या, विचारांचं देवाणघेवाण झालं, आणि आम्ही प्रत्येक विहारात जाऊन एक एंट्री फॉर्म भरून घेतला। आणि त्यानंतर जवळपास 40 विहारातील उपासक उपासिकांनी या आमच्या स्पर्धेला दाद दिली आणि स्पर्धेत सहभाग घेतला। त्यानंतर आम्ही एक 12 पॉईंटचा फॉर्म तयार केला, आणि ज्या विहारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्या विहारात जाऊन आमच्या समितीने तिथे परीक्षण केलं। एक 12 पॉईंटचा फॉर्म होता, त्या पद्धतीने आम्ही ते 12 पॉईंट पूर्ण विहारात आहेत की नाही याची आम्ही तपासणी केली। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अभ्यासिका ही, बुद्ध विहार ही अभ्यासाची केंद्र झालं पाहिजे असा एक विचार आपल्या समाजात पुढे जात आहे, आणि त्या माध्यमातून प्रत्येक विहारात अभ्यासिका आहेत, चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, जे
आर्थिक संपन्न विहार आहे, जे अधिकारी वर्ग आहे, चांगल्या सुशिक्षित एरियात राहतात, सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, या अशा भागात जी विहार आहे त्या विहारांमध्ये जे आपले समाज बांधव राहतात, धम्म बांधव राहतात, ते आपल्या धम्मदानातून त्या अभ्यासिका चालवतात. तिथे बाहेर ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था आहे. काही ठिकाणी रात्रकाली, काही ठिकाणी दिवसा, अशा ज्या अभ्यासिका आहेत त्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. काही ठिकाणी काम जे अभ्यासिकाचं काम सुरू आहे. काही ठिकाणी विहारांमध्ये चांगलं लहान मुलांना रविवारी मार्गदर्शन करण्यात येतं. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून, त्याचप्रमाणे ज्या ज्या विहारांमध्ये आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, त्याचप्रमाणे शासकीय योजनांची शिबिरं घेऊन आपल्या परिसरातील नागरिकांना आपण त्यास लाभ मिळवून देतो. अशी जी विहारं आहेत, अशा विहारांचा विचार करून आमच्या निवड समितीने त्या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व तपासणी करून त्या विहारांची निवड केली आहे. स्वच्छ सुंदर बुद्धविहार ही जरी संकल्पना असली तरी विहारातून कोणत्या गोष्टींवर आपण भर देत आहोत, समाजात, परिसरात, आपल्या भागात कशा पद्धतीने धम्माचं आपण प्रचार करत आहोत, आचरण करत आहोत, या सगळ्या बाबींचा विचार करून निवड समितीने विहारांची निवड केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 8 पारितोषिक आहेत. प्रथम 15,000 रुपयांचं आहे. दुसरं पारितोषिक 10,000 रुपयांचं आहे. तिसरं पारितोषिक 7,000 रुपयांचं आहे. 5वं, 6वं, 7वं हे जे 8वं हे जे प्राइज आहे हे 5,000 रुपयांचे आहे आणि काही उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवलेले आहे. या सर्व विजेत्या विहार स्पर्धकांची घोषणा अतुल गेडाम सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना जय हिंद. आपण मागील काही काळांपासून ही स्पर्धा राबवत आहे आणि ज्या ज्या विहारांचे सदस्य इथे उपस्थित आहे त्यांना माहीत आहे की त्यांच्या विहारात जाऊन आपण ते परीक्षण फॉर्म भरून घेतलेले होते. त्याच्या आधारावर आम्ही जी आमची टीम होती आणि जे आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्या निकालानुसार आम्ही काही विहारांची नावं काढलेली आहेत, ती आता मी इथे घोषित करतो. त्यासाठी मी संघमित्रा बुद्धविहार गोपालनगर पहिला रस्ता यांना 8व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण तिथे देत आहोत. रोख 5,000 रुपये आणि संविधानाची प्रस्ताविका
गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। अभी हम धम्म देशना श्रवण करेंगे, ठीक है? तो आप लोग अच्छा से ध्यान देकर सुनिए। हम थोड़ा से आप लोग को भगवान बुद्ध जी के धम्म के बारे थोड़ा सिखाएंगे। अभी आप लोग उपासक उपासिका करके खुद को बोलते हो, है ना? उपासक उपासिका लोग कैसे होता है, भगवान बुद्ध जी ने क्या बताया हम देखेंगे। भगवान बुद्ध जी ने बताया उपासक और उपासिकाओं के पहला स्वभाव होता है श्रद्धा। क्या होता है? श्रद्धा। अब ये श्रद्धा आप लोग के पास है या नहीं, वो आप लोग देखिए। अभी हम तो श्रीलंका से आया है भारत में, और भारत में आने के बाद हम बहुत डिफरेंस देखता हूँ, है ना? उधर और इधर थोड़ा अलग है। तो हम बहुत प्रयास कर रहा हूँ इतना वर्ष से कि लोगों के भीतर श्रद्धा जागृत करना। श्रद्धा किसके ऊपर होना चाहिए? भगवान बुद्ध, धम्म और संघ। तो आज ठीक है, भगवान बुद्ध जी के प्रति भी श्रद्धा होगा, धम्म के प्रति भी थोड़ा थोड़ा है, संघ के प्रति थोड़ा कमी है। तो श्रद्धा जिसकी कमी है उनको उपासक उपासिका नहीं बोल सकता, समझ आए क्या? उनको बोलता है दायकं करके, पाली भाषा में बोलता है दायकं दायकं करके। तो इसलिए आप लोग उपासक उपासिका है तो सच में ये ईश्वरन के प्रति श्रद्धा, विश्वास, भरोसा होना चाहिए, समझ आए क्या? अभी आप लोग का हमने पंचशील दिया ना, अभी मेरा भी, मैं आप लोग को बोलने भूल गया कि चप्पल उतार कर पंचशील ग्रहण करना चाहिए। अभी सभी लोग चप्पल पहनकर धम्म देशना श्रवण कर रहे हो, तो वो भी अच्छा नहीं है, समझ आए क्या? हाँ, बहुत गौरव सम्मान करना चाहिए। हाँ, श्रीलंका में तो हमारे बिहार में गेट के बाहर चप्पल के स्टैंड होता है, गेट के बाहर। वो लोग वहां पर चप्पल उतारकर 2-3 एकड़ के जमीन के बिहार के अंदर बिना चप्पल पैदल चलता है। क्यों? नहीं, बुद्ध विहार मतलब पवित्र स्थान होता है, बुद्ध धम्म संघ रहने वाले जगह है। हम इस भूमि पर गौरव सम्मान करना चाहिए करके चप्पल नहीं पहनता, ठीक है? तो इसलिए आप लोग के भीतर भगवान बुद्ध जी के प्रति बहुत भरोसा होना चाहिए, विश्वास होना चाहिए, क्योंकि भगवान बुद्ध जी ने जो रास्ता बताया ना, वो रास्ता कोई भी बता नहीं सकता। इसलिए बाबा साहेब जी ने भी भगवान बुद्ध जी के धम्म को ही चुना, क्योंकि कोई भी धम्म ऐसा सुंदर राह नहीं बता सकता। अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य कोई नहीं बता सकता। तो इसलिए भगवान बुद्ध जी मतलब मामूली व्यक्ति नहीं है। एक दिन भगवान बुद्ध से सवाल पूछता है, श्रमण तुम कौन है? पूछता है, तुम देवता हो क्या? नहीं बोलता है। तुम कौन, यक्ष हो क्या? नहीं बोलता है। तुम नाग हो क्या? नहीं बोलता। तुम मनुष्य हो क्या? मनुष्य भी नहीं बोलता। कौन हो आप? तो फिर बोलता है मैं सम्मा संबुद्ध हूं, तथागत बोलता है। अभी हमें तो सम्मा संबुद्ध नहीं बोल सकता, आप लोग को सम्मा संबुद्ध नहीं बोल सकता, है ना? क्योंकि वे सम्मा संबुद्ध पदवी अनंत जन्मों से पारमिता, 10 पारमिता परिपूर्ण करके ही सम्मा संबुद्ध प्राप्त होता है। अभी जैसे बाबा साहेब जी भी बोधिसत्व है, तो उनका भी और जन्म है, और पारमिता परिपूर्ण करके लोगों के दुखों को मिटाकर लोगों को सुख के राह दिखाते हुए पारमिता परिपूर्ण कर